डोकं उचल ना. वा वा खूपच छान, खूपच छान. अरे काय झोपते का काय इथं? अरे वा 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 वा, जमलं 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 अरे देवा, अरे देवा, अरे देवा. काय गेला गेला बाळा गेला. कसं आहे? मस्त आहे आपला ढगळा पगळा, छान वाटतो आहे का नाही? त्याच्यामधून आपलं वजन पण लपतं. शुभ सकाळ मित्रांनो. शुभ सकाळ. तर आम्ही आहे ना फक्त ब्रश वगैरे केलेला आहे आणि पारुशे तोंड घेऊन आता आम्ही चाललोय योगा करायला. मागच्या 2-4 दिवसापासून ही चिवताई आहे ना माझ्या मागं लागली होती की पप्पा मला योगा करायचा आहे, योगा करायचा आहे. ते काय झालं, मोबाईलवर रील्स वगैरे पाहता आहे ना तिच्या समोर आहे ना एक मस्त योगाचा व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये ती एक लहान मुलगी आहे ना अशी मस्त योगा करत होती, म्हणजे ॲनिमेटेड व्हिडिओ येतो. पण चिवताई जरा इन्स्पायर झाली त्याच्यामधून. ती म्हणली आता मी पण योगा करणार आहे. आणि ती 2-4 दिवसापासून मागच लागली होती की पप्पा चला गार्डनमध्ये चला. म्हणलं आता चला सुट्टी आहे आपल्याला, हिला योगा करूनच आणतो म्हणलं आता हिला. करशील ना बबू छान छान. तिला म्हणलं आज आपल्याला योगा करायला जायचंय, तर लगेच उठून बसली ती. आणि खडे वगैरे ऋतू नयेत म्हणून ती योगा मॅट घेऊन आलेली आहे. गार्डनमध्ये ना इकडे क्रिकेटर खूप आहेत, भयानक क्रिकेटर आहेत, त्यामुळं थोडंसं चालायला पण प्रॉब्लेम होतो. तर चला चिवताई कशी योगा करणार आहे हे तुम्हाला मी आज दाखवतो. तर आता चिवताईचा मॅट वगैरे आम्ही टाकलेला इकडे खाली, तिला आता खडे वगैरे टोचणार नाहीत. अरे काय झोपते का काय इथं? ती बघे. उठ, झोपायला आलीस का? हां, योगा करायला आलीस का झोपायला आलीस? हां, उड्या मारत अशा. पप्पा कशा उड्या मारतात माहिती आहे ना तुला? तशा उड्या मारा. चला पहिलं चला चला. मोबाईलवर व्हिडिओ लावणार आहे ती आणि त्यानुसार करणार आहे. मस्त असं वातावरण झालं आहे मित्रो, आभाळ वगैरे आलेलं आहे त्यामुळं बरं आहे. अच्छा, पायाचा व्यायाम आहे. तसं आहे का ते? हां अच्छा, ते प्रॉपर करते बरं का आता. अच्छा असं आडवं कर, आडवं. हां तसं कर. अरे वा 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 वा, जमतंय 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 जमतंय. हां नाही निघत, तू कर ना. नाही निघत, उलट केस डोळ्यावर नाही घेत. नाही निघत. आईला आमचे नखरेच लई आहेत बाबा. नाही ते डोळ्यावर येत नाही. योगा कमी आणि नखरे जास्त आहेत आमचे मित्र, समजून घ्या तुम्ही. आता कसं आहे, अच्छा हे पवन मुक्तासन आहे ना. वा वा वा. जमल का तसं? तसं जमल का तुला? हां करा बाबू, जमतंय का? प्रयत्न करते ती. चला चांगलं आहे चांगलं आहे. हे कसं आहे आता? हो 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 हो, जमलं 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 हां कसं आहे अजून? अरे बापरे, लय अवघड रे बाळा. ते नको करू सा, जे अवघड आहे ते नको करू जास्त. अरे देवा, अरे देवा, अरे देवा. ही कुठली पोज आहे? डोकं उचल ना. वा वा खूपच छान, खूपच छान. नाही नाही नाही, छान छान बाळा, छान केलंस, छान केलंस, छान केलंस. खूप छान केलं बाईने आमच्या, खूपच छान, व्हेरी नाईस. नाहीये, मुंगी आहे, कर. अरे मुंगी आहे बेटा. टिचकी मारल, टिचकी गेला तो बघ, गेला तो, गेला निघून. देव बाप्पाचा आहे तो. चला करा. आपण मॅट पुढे घेऊ. बस बस बस, गेले चला.
नाही आला बेटा, कर. हा, करा चला. कोणता आलाय आता? अरे वा, आता हे असं आहे का? अच्छा, झोपून आहे. वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हां, आता नेक्स्ट काय आहे? हे असं पाहून करते ती. हां, करा करा. हे बघ आता असं आले बघू. हे बघ आता असं येतंय का करता तुला? दाखव. ते खेळायचं जाऊ दे, मध्ये मध्ये आमचं असं खेळण्यावर लक्ष जातं. त्या दीदीने केलं तसं कर. जमतंय जमतंय. असा डान्स करते काय दीदी? हां, अगं नीट करा, नीट. ते दीदी जसं सांगते तसंच करायचं, स्वतःच्या मनाचं नाही करायचं काय. हां, अजून. अच्छा, असं आहे का? व्हेरी गुड. ते डोक्यावर काय धरलंय, हंडा? बरं बरं, कर 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 कर. फारच अवघड पोज आहे ही. आमचे सगळे योगा मांडी घालून आहेत. ह्या योगा पोज आहेत ना, तुम्ही अशा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच करा बरं का, कारण खूपच अवघड आहेत ह्या. हां, ते ठेव साईडला. करा करा, योगा करा. तसं दुसरीकडे लक्ष नाही द्यायचं. हां, अच्छा, आता इकडच्या बाजूचा पाय. व्हेरी गुड. जमलं 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 जमलं. काय गेला गेला बाळा, गेला गेला तो तिकडे. देव बाप्पाचा असतो बाळा तो, गेला. मम्मीने लावला पळून त्याला. करा, योगा करा. आता कसं आहे? अच्छा, असं आहे का? अरे वा, हे बघा, परत परत एकदा. समोर अरे वा. गेलं का ते? आता असं आहे का? खूपच छान. बब्बूने आमच्या छान छान योगा वगैरे केलेला आहे. बायकोचं एक भारी आहे, ते म्हणते कांदा मुळा भाजी अवघी एक्सरसाइज माझी. मी जिमला जातो, चिवताई पण असं काहीतरी करत असते, उड्या मारत असते. बायकोचं भारी आहे, कांदा मुळा भाजी अवघी एक्सरसाइज माझी, आहे ना? हो. बेने ओनियन मसाला. आणि इकडे हा लोणी स्पंज डोसा. बबूला कुठला आवडला? तुला कुठला आवडला सांग ना. हे आवडला ना? हा बेने ओनियन मसाला छान लागतो. हा लोणी स्पंज नुसता आहे ना, स्पंज सारखाच लागतो. बबू आमची दोन्ही पण खाते, आहे ना बबू? छान आहे. आता तिने योगा केल्यामुळे तिला भूक लागलेली आहे ना? असं कसं खाते? परत योगा करायचा जेवल्यावर? नाही, कंटाळले आता. तर चिवताईने ना, तिला जसं जसं जमत होता ना, बघून बघून तसा तसा योगा केलेला आहे. तसं काही तिला काही एवढं जमत नाही, पण तरी पण कसं थोडंसं पाहून पाहून का होईना तिने व्यवस्थित केलेलं आहे. आणि मला एका गोष्टीचं लई हसायला आलंय. ही तिला म्हणली जरा डोकं उचलून घे, डोकं उचलून घे. ती चिडली माहिती आहे का? ती म्हणते माझं मुंडकं काय मुंडकं मोडते का? माझं मुंडकं मोडते का म्हणे. म्हणजे ही एक गोष्ट चांगली आहे की बाबा सेफ्टी पहिलं बघितलं पाहिजे, नाही का? ती स्वतःची सेफ्टी पहिली बघते, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. हुशार आहे ती तशी, तिला काही सांगायला ती काही करेल असं नाही होत. ती स्वतःला त्रास होईल असं काही करत नाही बरं का. तुम्ही तिला काही सांगा, कितीही फोर्स करा, नाही करत. लगेच तिला म्हणते माझं मुंडकं मोडन ना. अभ्यास करताना देखील तिला सांगितलं ना, म्हणजे तिला माहिती एवढा एवढा एकदा करायचं, आपण म्हटलं ना अजून एकदा कर, तर ती नाही करणार. नाही करत. बस बोलते एकाच दिवशी सगळं करायला लावते का मला. माझा हात दुखतो ना, असं म्हणजे स्वतःची लई काळजी घेते ती. आणि स्टँड घेते स्वतःसाठी, लहानपणापासूनच ते चांगलं आहे. आणि ज्या तुमच्या घरातल्या मुली अशा 4थीला असतील, 5वीला असतील, तर ज्यांना हे व्हिडिओ वगैरे पाहून असं योगा करणं चांगलं जमत असेल, तर त्यांनी काय करा की किमान 5-10 मिनिटं तरी आपल्या मुलीला किंवा मुलाला थोडंसं योगा वगैरे किंवा अशी कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला हवा. सोपे केले तरी चालतात, अगदी अवघड नाही. पावसाळ्यात कसं जास्त बाहेर जाता येत नाही, त्यामुळे घरातल्या घरात आहे ना
ते व्हिडिओ तर आहेच यूट्यूबला वगैरे पडलेले आहेत योगाच्या पोजेसचे वगैरे, लहान लहान मुली पण करून दाखवतात. तर तसं काहीतरी आपलं मुलांना सवय लावायची, रोज 5 मिनटं 10 मिनटं 2-4 पोज वगैरे करायला लावायच्या, नाही का? हो. आणि मुलींना तर नक्की करायला लावले करायला पाहिजेत. हो. खरंच गरजेचं आहे ते. हो ना, कारण मुलं बॅट बॉल खेळतात, अजून काय काय खेळतात, पण मुलींना तसं तेवढं खेळणे आता बाहेरचे राहिलेलेच नाही आहेत. त्यामुळं घरातल्या घरातच आपलं शक्य होईल तेवढं तुम्ही त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे घेत जा, नाही का? रुटीनच करून ठेवला, एक सकाळी 10-1 मिनिटं घेतलं तरी खूप झालं. म्हणजे स्टार्टिंगला 10-15 मिनिटं केलं तरी खूप आहे. हो. चला, आता आम्हाला बरीचशी कामं आहेत, यांची शॉपिंग वगैरे देखील करायला जायचं आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, कारण आता आम्ही 10-11 वाजता बाहेर चाललोय. याचा अर्थ आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला जावंच लागणार आहे. कारण यायला उशीर होणार आणि मॅडम तुम्हाला माहीतच आहेत. चिवताईला आहे ना पोलिओचे 2 थेंब आम्ही आता पाजलेले आहेत आणि ते 2 थेंब पिऊन तिला ढेकर देखील आलेला आहे. हसते बघा तिकडे. कशाचं डेकोर आलं बाबू? पोलिओच्या 2 थेंबाचा डेकोर आलेला आहे तिला. काय घ्यायचंय? गाऊन. हा, गाऊन घ्यायचे, थोडे टॉप वगैरे काही, आणि बघू अजून काही जे जे चांगलं वाटेल ते. आणि ही तुला काय घ्यायचंय? अरे कशी करत. 3 दिवसाच्या सुट्टीचा ना आज शेवटचा दिवस आहे. म्हटलं चला आज तरी एखादं काम करू. 2 दिवस तरी आम्ही घरातून बाहेर नाही गेलेलो आहे कुठेच. खाऊन पिऊन झोपून आराम केलेला आहे. म्हटलं चला आज थोडंफार काम आहे ते करून घेऊया, थोडीफार शॉपिंग सुद्धा करू. आणि हे तर माहितीये, ते उलवेला आल्यापासून कपडेच घेतले नाहीयेत. बापरे, मी एक वेळ कोणताही ड्रेस घालेल, कसाही असेल तरी घालेल. म्हणजे मी काय एवढी चूजी नाहीये कपड्याच्या बाबतीत. पण हे बापरे, आम्हाला एक शर्ट सिलेक्ट करायला कम्प्लीट 1 तास जातो. 1 तास. आवडला तरच घेणार ना. आवडायचं काय असतं त्याच्यात? कपडे आहेत, 4-6 महिने घातले की फाटणार, परत दुसरी घ्यायचे, चालायचंच. पण आपलं क्वालिटी एकदाच क्वालिटी घ्यायचा मस्तपैकी, मग तो 1-2 वर्ष जातो आपला. आपलं असं काही नसतं, आपल्याला काही चालतं. आपल्याला फक्त असं व्यवस्थित नाही, झगामगा नसतात. सगळे बघतात माझे कुठलेच कपडे असे झगामगा नसतात. असे डिसेंट आपल्याला चालतात. असं काही एवढं नसतं अशीच डिझाईन पाहिजे, तसंच पाहिजे, आपल्याला चालतं काही. अख्खा जून महिना संपला तरी पाऊस नाहीये, फक्त आभाळ आलेलं आहे. 1-2 दिवस पाऊस आला, नंतर कुठं पळून गेला काय माहित. मी 2-3 मस्त गाऊन घेतलेले आहेत आणि एक टॉप सुद्धा घेतलाय. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतेच. आता वाजले 2:30 आणि आता घरी जाऊन काय जेवण बनवणार, म्हणून आपलं नेहमीप्रमाणे आपलं चला म्हटलं बाहेर जाऊ. आणि ही इकडे, हिला काही न घेतल्यामुळे ती रुसली आहे. ऍक्च्युली आम्ही तिला कानातलं बघत होतो छोटंसं असं एकदम, पण आम्हाला काही आवडलं नाही आणि आम्ही असं कधी एकटीने खरेदी पण नाही केली. मग आम्ही जीजींना फोन केला, त्यांना फोटो पाठवला, हे कसं वाटतंय, काय वाटतंय. आता जीजी येणारच आहेत 1 महिन्यानंतर. म्हटलं नको, मग तुम्ही आल्यावरच घेऊ, कारण आम्ही असं सोनं आजपर्यंत कधी खरेदीच नाही केलं त्यांच्याशिवाय. इव्हन आता मॅक्शा वगैरे पण आम्ही पहिले जीजींसोबतच जायचे आणायला. असं पहिल्यांदाच जाऊन आम्ही घेतलंय. आपलं चालू एखादा टॉप घ्यायची मी कधीतरी, नाही तर सहसा त्यांच्यासोबतच जाऊन किंवा आधी पण आईसोबतच जाऊन असं आम्ही खरेदी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असा शॉपिंगचा अनुभव नाहीये. तर म्हटलं चला आजी येणार आहे, तर आजी आल्यानंतर घेऊ आपण, है ना. तर चला आता आपण मस्तपैकी जेवण करू आणि घरी गेल्यावर मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवते. पनीर क्रिस्पी. बघू तू काय घेतलंस? काय आहे तुझं? फ्रेंच फ्राईज असलं तिला लय आवडतं. बघ कशी बुडवून खाते ती. कसं आहे? चांगला आहे ना? हा, थोडासा लूज वाटतोय ना. मस्त आहे, आपला ढगळा पगळा छान वाटतो, आहे का नाही? त्याच्यामधून आपलं वजन पण लपतं. हो. आपण किती जाड आहोत ते पण कळून येत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हे असं बरं आहे आपलं ओव्हर साईज. बाकी डिझाईन आहे चांगली, पॉकेट पण आहे इथे. छान आहे. पण एकच होता अशा टाईप मध्ये त्यांच्याकडे. अजून असते तर 1-2 घेतले असते मी. केवढ्याचा आहे हा?
800 रुपये. 800 रुपये. चांगलं आहे. आणि कॉटन आहे पूर्ण. हम्म. कपडा पण चांगला आहे, एकदम मऊ आहे. कॉटनचा आहे मेन म्हणजे. हा ना, छान कलर आहे हा. अगोदर मला वाटत होता हा घेऊ की नको, कसा दिसेल. हम्म. सहसा मी असा कलर नाही वापरत. म्हटलं चला घेऊ, आता तुम्ही एवढं म्हटलं. छान आहे एकदम, ह्याला घेर पण चांगला आहे. ही जांभूळ कलरची मॅक्सी आहे. पहिल्यांदाच मी असा जांभळा कलर, निळा कलर असे घेतले. चांगलं आहे, पण चांगलं दिसतं. छान वाटतात. आता नक्की कोणता कलर आहे माहित नाही. चॉकलेटी कलर आहे. चॉकलेटी, थोडासा असा मरून टाइप, थोडा वेगळा आहे. पण छान आहे, म्हणजे पीच कलरचा जो डार्क असतो तसा आहे. सेम आहे, एकाच पॅटर्न मधले तिन्ही घेतले तुम्ही. तसंही मॅडम घरी आल्यावर आहे ना मॅक्सीवरच असतात, त्यामुळे मी तिला म्हटलं घे, अजून 2-4 घे. कसं आहे, दिवसभर ते ड्रेस घालून ऑफिस मध्ये बसून वैताग आलेला असतो. कधी घरी येऊन मॅक्सी घालते असं होतं. थोडस कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये. हो, उन्हाळ्याचं तर खूपच छान वाटतं, असंही खूप कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे तसं मॅक्सीला अजूनही बरेच ऑप्शन आलेत आता. कॉर्ड सेट म्हणा, घरी वापरायचे थोडे लूज वाले कुर्ते. पण आपल्याला तर मॅक्सीतच कम्फर्टेबल वाटतं. आपल्या अर्ध्याहून जास्त व्हिडिओ मॅक्सी मध्ये त्याच्यावरच असते. चला, तुम्ही सांभाळून घेता. हो ना. पण कसं आहे, आपलं जसं आहे तसंच दिसलं पाहिजे असं मला वाटतं. हो, बाकी काही विषय नाही. 3 गाऊन आणि 1 टॉप घ्यायला जवळपास आमचा अर्धा दिवस गेलेला आहे आजचा. अक्षरशः अर्धा दिवस गेला. पुन्हा बाहेरचं जेवण देखील खावं लागलं. त्या जेवणामध्ये आणखीन 1-2 गाऊन आले असते. हो. पण काय आता उशीर झाल्यामुळं बाहेरच खावं लागलं. चालायचं. आता हल्ली कसं झालंय, तुकाराम मुंडे साहेब आल्यामुळं आता बाहेर पनीर वगैरे पण चांगलं मिळायला लागलेलं आहे. हो, तिथे असं बोर्ड आता ते स्वतः लावलेला होता. ग्लासमध्ये भरून पाणी द्यायला लागलेले आहेत. हो. पहिलं काय करायचे, डायरेक्ट आणून बिस्लेरी समोर मांडायचे. आता पाणी द्यायला लागलेले आहेत. त्यामुळं म्हटलं चला आज जरा काहीतरी फायदा झाला, काहीतरी क्वालिटी खायला मिळालं हो. असं आमच्या मनाला वाटलं. कारण तिथं बाहेरच लावलंय की आता आमचं जे पनीर आहे ते आम्हीच बनवतो. आणि सांगितलं तिथल्या स्टाफने सुद्धा सांगितलं आम्हाला की आम्ही रोज 100 लिटर दूध मागवतो आणि त्याचं पनीर आम्हीच बनवतो इथे. म्हणजे ते ह्याची रिस्क पण घेत नाहीत की बाहेरून पनीर मागवावं. कारण बाहेरून मागवलेलं जे पनीर राहील त्याची शाश्वती काय देऊ शकत नाहीत हॉटेलवाले, नाही का. आणि त्या पनीरमुळे हॉटेलवाले फसू शकतात. त्यामुळे त्यांनी आता इमेज खराब होऊ हो, शकते. म्हणून त्यांनी स्वतःच बनवायला सुरू केलंय आता. पण हे किती दिवस करतील सांगता येत नाही. जोपर्यंत मुंडे साहेब त्या पदावर आहेत, मला वाटतंय त्या विभागामध्ये, तोपर्यंत थोडंसं स्ट्रिक्ट राहील. त्याच्यानंतर जैसे थे. कदाचित डबल वसूल करून घेतील नंतर हे लोक. बोल बोल काय नाही होत, बोल. बोला. बोल ना. हा, नीट बोलायचं. हा. येडे. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या.